आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, युती धर्म पाळण्या अगोदर पुणेकर धर्म पाळा, रवींद्र धंगेकरांचं भुवया उंचावणारं ट्विट। पुणे भाजपच्या नेत्यांची धंगेकरांविरोधात फडणवीसांकडे टोकाची तक्रार, युतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी पाठवलेला हा काँग्रेसचा एजंट, धंगेकरांवर आरोप, तर यावर आता कारवाई होणार का याकडे लक्ष। धंगेकरांकडून मोहळांचा जुना व्हिडिओ व्हायरल, गोखले लँडमार्कची जाहिरात करतानाचा हा मोहळांचा व्हिडिओ। दरम्यान मी गोखले बिल्डरचा भागीदार नाही, मोहळांचं यावर स्पष्टीकरण। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टचा पुणे पालिकेकडे अर्ज, तर ट्रस्टनं बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केला होता। महापालिकेनं बोर्डिंगचा मंजूर केलेला प्लॅन TV9 मराठीच्या हाती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावर स्थगिती नको, व्यवहार रद्द करावा, अन्यथा 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार, जैन मुनी गुप्ती नंदी यांचा इशारा। तर मावळमध्ये राजकीय बदलाचे संकेत, आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे कार्यक्रमात एकाच मंचावर। तुम्ही 1 हात पुढे केला तर मी 2 हात पुढे करेन, भेगडेंचं वक्तव्य। मामा सुनील अण्णा, तुम्ही 1 हात पुढे करा, आम्ही 2 हात पुढे करतो। संपूर्ण मावळ तालुका आपण बिनविरोध करून दाखवण्याचं काम करू। हा नवीन इतिहास आपण सर्वांनी निर्माण करण्याचं काम करू। धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार, धनंजय मुंडेंवर जहरी शब्दात टीका करणाऱ्या करुणा मुंडेंचं वक्तव्य। काही दिवसांपूर्वीच परळीतल्या राजकारणावरून करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर केले होते आरोप। आज धनंजय मुंडेंनी त्यांचे जे कर्तव्य आहे ते काढून दाखवलेलं आहे आणि खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे, राजकीय वारसा, मी बोलते की धनंजय मुंडेच आहे। तुम्हाला ईडीची नोटीस आली का? मी मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना रमेश पाटलांचा फोन, तर ऑडिओ क्लिप व्हायरल, कोठारे मात्र वक्तव्यावर ठाम। अपघात प्रकरणामध्ये सुनबाई अडकल्या म्हणून मुक्ताफळं उधळली जात आहेत। महेश कोठारेंच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरांची टीका, तर मी भाजपचा आणि मोदीजींचा भक्त असल्याचं महेश कोठारेंचं विधान।